फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन या नियमाची अंमलबजावणी 2 टप्प्यामध्ये करण्यात यावी। 1 जुलै 2025 व 1 नोव्हेंबर 2025 अशा 2 टप्प्यामध्ये प्रत्येक विमान कंपनीनं जे नियम आता दिलेत त्यानुसार ताबडतोब आपल्या व्यवस्थापनामध्ये बदल करावेत। परंतु इंडिगोने मात्र अगदी शेवटपर्यंत 2-4 दिवसापर्यंत सुद्धा त्याच्यावरती कुठलं काम केलं नाही आणि म्हणून 10 तासाचा कामाचा अवधी 8 तासावरती आला। आज 65% विमान सेवा डोमेस्टिक मध्ये इंडिगो देशाला आज देते आणि म्हणून एकतर अगोदरचं पायलटचं आणि क्रूचं असलेलं संख्याबळातली कमतरता आणि 2 तास कमी झाल्यामुळे त्याच्यामध्ये अधिक कमतरता मनुष्यबळाची निर्माण झाली आणि म्हणून मागच्या 1 नोव्हेंबर पासून जे 4 दिवसापूर्वी या मधल्या काळामध्ये हळूहळू हा सगळा ताण त्या व्यवस्थेवरती वाढला आणि पूर्ण यंत्रणा कोलॅप्स झाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं। भारत सरकारचं सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री आमचं जे खातं आहे त्यांनी सिरियसली त्याची त्वरित गंभीर दखलही घेतली। जो मनस्ताप प्रवाशांना करावा लागला त्याच्यानंतर ताबडतोब याच्यामध्ये अनेक काही सूचना नियम आणि आदेशही काढण्यात आले। सगळ्यात पहिलं तर इंडिगोला हे सगळी व्यवस्था आता पूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागेल म्हणून FDTL च्या या सगळ्या सिस्टीमला